फसलो यार, शनायानं फसवलं मला. एवढा काळ राधिकाशी वाईट वागत राहिलो आणि आता आता ते सगळं मला आठवतंय सारखं. त्यामुळे कुठे काही लक्षच लागत नाहीये. सारखा तो गिल्ट येतोय मला. खूप पश्चाताप होतोय रे. गुरु गुरु शांत हो यार. तू खूप विचार करतोयस. हे बघ, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता तू तुझं आणि तुझं फॅमिलीचं फ्युचर खराब करू नकोस. काय करू मी आता? हा, काय करू सांग ना. सर्वात आधी मागचं सगळं विसर आणि वहिनींसोबत नव्या आयुष्याला सुरुवात कर. इतकं चांगलं वाग की लोकांना तुझे आधीचे फॉल्ट्स कधी आठवणारच नाही. बघ गुरु, खूप कमी लोकांना आयुष्यात सुधारण्याची संधी मिळते. यू आर लकी. तुला ती संधी मिळाली आहे. सो ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नकोस. पण आनंद, राधिका समोर मी कायमच अपराधी असे. ती काही बोलली नाही तरी मला ती नजरेत दिसत राहणार आहे ना सारखं. मी तिला नाही असं सामोरं जाऊ शकत. हा, कम ऑन यार गुरु. वहिनी कशा आहेत ते तुला माहिती आहे. हा, रादर माझ्यापेक्षा चांगलं तू त्यांना ओळखतोस. त्या कधीच तुला उपहासानं, तुला हर्ट होईल असं काहीही बोलणार नाही. पण तुझ्या मनात जी भीती आहे ती बोलल्याशिवाय जाणार आहे का? नाही ना. जोवर तू माफी मागत नाहीयेस तोवर तुझं गिल्ट जाणार नाही. गुरु, एकदा, फक्त एकदा माफी मागून बघ. आनंद, माझी नाही होते यार हिंमत. मी राधिकाला नाही फेस करू शकणार. गुरु, चूक झाली है कबूल करतोस. अपनी गलतियां मानने के बाद अब माफी मांगने में शर्मिंदगी कैसी? हाँ, ये गलतियां फिर से दोहराऊंगा नहीं, ये विश्वास जीतने के लिए माफी तो मांगनी ही पड़ेगी. फिर प्यार के दरवाजे अपने आप खुल जाएंगे. जिंदगी संवर जाएगी, संभल जाएगी. देख, मुझे कुछ नहीं पता है. तू वहिनींशी बोलणार आहेस, बस. आता मला काहीही सांगू नकोस. नाही नाही बोलणार. भारती, अगं आज कितीतरी दिवसांनी असे बसून पत्ते खेळतोय आपण. हा? दिवस कसले, वर्ष म्हणा वर्ष. हो. बर का राधिका, पंकज छोटा होता ना तेव्हा त्याच्या बरोबर खेळायचे हे सगळे खेळ. पत्ते म्हणू नको, व्यापार म्हणू नको. पंकजला व्यापार मीच शिकवला ग. मग हाव का? ठरलेलं होतं आमचं अगदी. दिवाळीची, मे महिन्याची सुट्टी लागली की असले उद्योग सुरू करायचे. त्यानंतर पंकज मोठा झाला, त्याच्या विश्वामध्ये व्यस्त झाला तो. पण राधिके, तुझ्यामुळे पुन्हा पत्ते खेळण्याचा आनंद मिळतो का आज? नानाजी, मग अथर्वला पण शिकवून टाका ना हे पत्ते बित्ते. म्हणजे घरातल्या घरात बसून खेळेल तो. शिकवीन की. आणि कॅरम पण खेळायचा, विसरलात काय? अरे हो, कॅरमचं विसरलो ग सांगायला. तुम्ही शिकवा मुलांना कॅरम. बर का राधिका, पंकज लहान होता ना तेव्हा त्यालाही खूप आवडायचे हे सगळे खेळ आणि यांनाही आवडायचे. आणि अगदी आतापर्यंत आम्ही कॅरम खेळायचो. म्हणजे पंकजचं लग्न होण्याआधीपर्यंत. तेव्हा वाटायचं की चौथी कोणी आली की रिकामी जागा भरली जाईल. पण तसं काही झालं नाही. आयुष्यात सगळ्या रिकाम्या जागा देव भरत नाही. काही काही जागा राहतात रिकाम्या शेवटी. आता एक जागा आपल्या आयुष्यात रिकामी होती, ती म्हणजे पोरीची. राधिकेच्या रूपानं ती पण भरून काढली बघ देवानं. नानाजी असं काऊन बोलता? समिधा पण खूप चांगली आहे. सारखं तुमचं जप करत असते. नानाजींना हे आवडतं, नानाजींना ते आवडत नाही, नानाजींना हे चालणार नाही. एका बाजूने ती तुमचा विचारच करते ना. ते फक्त दाखवायला. कसं आहे राधिके, काळजी एकमेकांशी नीट बोलून सुद्धा व्यक्त करता येते ग. समिधा आनंदानं कधीच आमच्यात मिक्स झाली नाही. नानाजी, मला मात्र एका गोष्टीचं नेहमी वाईट वाटतं. नाही म्हणजे मला सासू सासरे असूनही
ते नेहमी आमच्या जवळ राहिले नाही. घरात मोठी माणसं असली ना का कसं घराला एक शिस्त राहते, प्रेम असतं, ते माया करतात. कधी कधी असं वाटतं का आई बाबा इथेच राहिले असते तर हे असे वावत गेले नसते. जाऊ दे, आता तरी गुरुला त्याच्या वागण्याची उपरती झाली की नाही. झालं. कमाल आहे हा. पाहिलंच राधिका, हे नेहमी असंच करतात. आपल्याला बोलण्यात गुंगवून ना सगळे हात स्वतःचे करून घेतात. आणि यांना जशी पानं लक्षात राहतात तशी माझ्या काही बाई लक्षात राहत नाहीत. त्यामुळे नेहमी हेच जिंकतात. तुला पत्ते खेळताच येत नाही. तुझ्यासाठी ना आता एक्स्ट्रा राणी ठेवतो पत्त्यांमध्ये. कशाला नानाजी? हा, जोकर असतो ना पत्त्यात, तो कुठल्याही पाराच्या ऐवजी चालतो हा नानीजी. तो त्याच्या जागी असतो आपला, त्याचा काही उपयोग नाही. चल चल, उतर पार उतर. माझ्या जिंकण्यावर जळू नकोस हा. पुरे झाले पत्ते. हा? मी आता जेवणाचं बघते. बघितलं काय, हे अशी चिटिंग करते हा. चिटिंग हरायला लागली की ना असंच काहीतरी काढते कारण. जेवायचंय ना, चला. आज कितीतरी दिवसांनी सगळ्यांना हसताना मजा करताना पाहते. खरंच शन्या निघून गेली, आता सगळं नीट होईल. खूप दमले का यार. नाही नीट बस ग आधी. अरे यार बघते काय यार तुझं सिरियसली. हा ओके. आणि काय ग, पुण्याला जाणार होतीस ना तू? हा, परत कशी काय आलीस? फक्त पकवू नको ग, चल. हो ना, मी पकवते की नाही तुला? अगं म्हणूनच मी सांगते की इथे थांबू नकोस. तू पुण्याला जा, तुझ्या घरी जा. बघते मी इथून जाणारच आहे, पण प्लीज गॅरीला कन्व्हिन्स करू दे प्लीज. हे बघ शनया, तुझा गॅरी कन्व्हिन्स होईपर्यंत ना माझ्याकडे वेळ नाहीये. तू इथे राहू शकत नाही. तू तुझी सोय दुसरीकडे कुठेतरी बघ. बघते ते मला कसं तरी होतं यार. आऊ. फालतू नाटक थांबव, सामान पॅक कर आणि निघ इथून. यार कसला काही फरक नाही पडत यायला. बघते ऐक ना यार, असं करू नकोस ना प्लीज. काहीतरी होत असेल ना, थोडं तरी काहीतरी एक्सटेंड करून दे मला प्लीज. ठीक आहे, तुला राहायचंय ना इकडे, मग एक काम कर, या घराचं भाडं दे.